युरिया टाकल्याशिवाय भात शेती होते का असं आपल्याला वाटत असेल, मग पूर्वीचे शेतकरी युरिया टाकत होते का जेव्हा युरिया नव्हता? आता आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो आणि तिथल्या शेतकऱ्यांशी बोलताना कळलं की जेव्हा चिखल केला जातो तेव्हा त्या चिखलामध्ये आजूबाजूच्या शेताच्या बांधावरती जी झाडं असतात त्यांचा कोवळा पाना म्हणजे चैत्र पालवीनंतर आलेला जो पाला असतो तो टाकला जातो. त्याच्यामध्ये ऐन, कुडा आणि अजून काही झाडं असतात. आता ह्याच्या मागचं विज्ञान असं आहे की जेव्हा कोवळी पानं आपण चिखलात टाकतो तेव्हा त्यात नायट्रोजन असतं आणि 21 दिवसाचं जे रोप झालेलं असतं त्या रोपाला सुद्धा नत्राची गरज असते, कारण त्याला स्वतःची शाकीय म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करायची असते. आता गंमत कदाचित आपल्या पूर्वजांना ही माहिती नसेल, पण त्यांना त्यातला अनुभव माहिती असणार. आता कुडाचं जे झाड असतं ते स्पेशली टाकलं जातं कारण त्याच्यामध्ये चीक असतो पांढरा आणि त्याच्यामध्ये फॉस्फेटचं प्रमाण चांगलं असतं. आता माझे जे गुरु आहेत राजेंद्र भट, त्यांच्या शेतामध्ये ते भात शेती करतात आणि त्यांच्या पर गुंठा जितकं उत्पादन येतं ते उत्पादन रासायनिक शेती करणाऱ्या कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतात येत नाही आणि ते स्वतःच्या शेतामध्ये शेणखताचा एक घमेल सुद्धा टाकत नाही. मग ते काय करतात, तर ते त्यांच्या शेतामध्ये नांगरणी करत नाही. पाऊस आल्यानंतर जे गवत उगवतं ते कमरेभर उगवून देतात आणि रोटरने ते गवत जमिनीमध्ये पुन्हा काढतात. त्यामुळे जमिनीला खत मिळतं. चिखलाच्या अगोदर त्यांच्या शेताच्या आजूबाजूला सगळी ग्लिरिसिडियाची झाडं आहेत आणि ग्लिरिसिडियाच्या कोवळ्या पानांमध्ये नत्र खूप असतं. ती झाडं ती जी पानं असतात ती चिखलात टाकली जातात, म्हणजेच पिकाची नायट्रोजनची कमतरता पूर्ण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे बियाणं निवडताना त्याची जर्मिनेशन टेस्ट म्हणजे उगवण क्षमता तपासणे, त्या बियाणांवरती मिठाची आणि गोमूत्राची प्रक्रिया करणे आणि रोप लावताना ते व्यवस्थित अंतर लावणे, यालाच काका 4 सूत्री भात लागवड असं म्हणतात. त्याच्यावरचा विस्तृत व्हिडिओ काकांनी युट्यूबवर टाकलेला आहे, तो जरूर बघा. आणि तो केल्यानंतर म्हणजे त्या पद्धत फॉलो केल्यानंतर आपल्याला उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ दिसून येते, म्हणजे आपल्याला डोळ्यांना दिसेल इतकं चांगलं उत्पादन दिसतं. तर भात शेतीसाठी युरिया टाकायलाच पाहिजे असं बिलकुल नाहीये. आपण जर शोधत गेलो तर आपल्याला सापडेल की सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने भात करून सुद्धा भाताचं उत्पादन चांगलं येतं आणि त्याचा सुवास छान असतो. आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.